Hello everyone. Now today we are going to talk about regulation of gene expression. And in previous video we already talked about the protein synthesis. And in protein synthesis number of events occur like transcription. In transcription from DNA makes mRNA. Then processing of hnRNA. In processing of hnRNA from hnRNA to make matured mRNA by splicing. And after that from this mRNA makes the specific protein or form the specific protein, and the formation of specific protein is nothing but the gene expression. So now in this video we talk about how to specific protein is formed or how to regulate the gene expression. So you know that the number of gene present on DNA, but these all number of gene not transcribe or not synthesize specific protein at the same time, because organism not need to have these all protein at same time. That's why this protein transcribe, this mRNA transcribe or translate at a specific time. बिकॉज आपल्याला माहिती आहे की ऑर्गॅनिझम जो आहे तो ऑर्गॅनिझमला एकाच टाइमला सगळ्याच्या सगळ्या प्रोटीनची गरज पडत नाही. तर अकॉर्डिंग टू नीड, तर त्याच्या अकॉर्डिंग टू नीड नुसार काय होतं, ते प्रोटीन जे आहे ते सेंथिसाइज होतं. तर हे प्रोटीन कधी सेंथिसाइज व्हायला पाहिजे किंवा कधी सेंथिसाइज न व्हायला पाहिजे, तर यासाठी एक मेकॅनिझम असतं आणि त्या मेकॅनिझमला म्हटलं जाते रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. म्हणजे या रेग्युलेशनचं काम काय आहे की तो जीन त्या जीनची किंवा त्या ज्या स्पेसिफिक प्रोटीनची जेव्हा गरज असेल तेव्हाच तो काय होईल, ट्रान्सक्राईब सुद्धा होईल आणि ट्रान्सलेट सुद्धा होईल. आणि जर गरज नसेल तर त्याचं जे ट्रान्सक्रिप्शन आहे किंवा ट्रान्सलेशन आहे त्याला काय केलं जाईल, इनहिबिट केलं जाईल, म्हणजे थांबवलं जाईल. तर हे जे मेकॅनिझम आहे या मेकॅनिझमला म्हटलं जाते जीन रेग्युलेशन किंवा रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. सो नाउ वी कॅन सी द डेफिनेशन ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. So stimulates the expression of certain gene and inhibits that of other is called as the regulation of gene expression. And then this process, regulation of gene expression, is the multi-step process by which gene is regulated and its product is synthesized. Then the gene expression is the process by which formation of polypeptide chain is occur, and gene expression is the result in formation of polypeptide chain. Then the gene expression is the process in which regulates the different level. तर जीन एक्सप्रेशन जी प्रोसेस आहे ती काय केली जाते, याच्यामध्ये काय केलं जातं, जे जीन एक्सप्रेशन आहे ते डिफरंट लेवलवर रेग्युलेट केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण जर युकॅरियोट्स घेतलं तर युकॅरियोट्स मध्ये चार डिफरंट लेवलवर जीन रेग्युलेशन जे आहे किंवा जीन एक्सप्रेशन जे आहे ते रेग्युलेट केलं जातं. तो सगळ्यात पहिली जी लेवल आहे ती आहे ट्रान्सक्रिप्शन लेवल. ट्रान्सक्रिप्शन लेवल म्हणजे काय होतं, डीएनए पासून एचएनआरएनए बनतं. कशामध्ये, इन केस ऑफ युकॅरियोट. प्रोकॅरियोट मध्ये एचएनआरएनए बनणार नाही, डायरेक्ट मॅच्युअर्ड एमआरएनए बनेल. तर इन केस ऑफ प्रोकॅरियोट काय होतं, इन केस ऑफ युकॅरियोट काय होतं, डीएनए पासून एचएनआरएनए तयार केलं जातं. तर या प्रोसेसला म्हटलं जाते ट्रान्सक्रिप्शन. आणि ही जी आहे ट्रान्सक्रिप्शन जी आहे ही पहिली लेवल असते रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनची इन केस ऑफ युकॅरियोट. आफ्टर दॅट देन सेकंड लेवल इज प्रोसेसिंग लेवल. तर इन केस ऑफ युकॅरियोट मध्ये सेकंड लेवल जी असते रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनची ती आहे प्रोसेसिंग लेवल. मीन्स डीएनए पासून एचएनआरएनए तयार होतो आणि एचएनआरएनए पासून मॅच्युअर्ड एमआरएनए तयार होतो. तर ही जी प्रोसेस आहे एचएनआरएनए पासून मॅच्युअर्ड एमआरएनए तयार होणे ही सेकंड प्रोसेस आहे किंवा सेकंड लेवल आहे कशाची, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनची. आफ्टर दॅट then third level is transport of mRNA from nucleus to cytoplasm. then third level मध्ये काय होतं, मॅच्युअर्ड एमआरएनए तयार होतो. कुठे, न्यूक्लियस मध्ये, इन केस ऑफ युकॅरियोट. आता हा जो मॅच्युअर्ड एमआरएनए न्यूक्लियस मध्ये तयार झालाय, आपल्याला माहिती आहे की प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते ऑलवेज कुठे होतं, सायटोप्लाझम मध्ये होतं. कारण जे काही असेन्शियल थिंग्स आहे फॉर द प्रोटीन सिंथेसिस ते सगळे कुठे प्रेझेंट आहे, सायटोप्लाझम मध्ये. म्हणून सायटोप्लाझम मध्येच काय होतं, ऑलवेज प्रोटीन सिंथेसिस होतं किंवा ट्रान्सलेशनची प्रोसेस होतं. तर हा जो मॅच्युअर्ड एमआरएनए तयार झालाय न्यूक्लियस मध्ये, तर याला ट्रान्सपोर्ट करणे फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम ही सुद्धा काय आहे, एक लेवल आहे कशाची, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनची इन केस ऑफ युकॅरियोट. देन फोर्थ अँड लास्ट लेवल ऑफ रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इन केस ऑफ युकॅरियोट इज ट्रान्सलेशन लेवल. तर आता थर्ड
होतं, mRNA जो आहे तो कुठे येतं, सायटोप्लाझम मध्ये येतं. तर सायटोप्लाझम मध्ये mRNA आल्यानंतर या mRNA पासून काय करणे, प्रोटीन सिंथेसिस करणे किंवा प्रोटीन फॉर्मेशन करणे, त्याला म्हटलं जाते ट्रान्सलेशन लेवल. आणि ही ट्रान्सलेशन लेवल जी आहे ही 4th लेवल आहे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनची इन केस ऑफ युकॅरियोट. तर ह्या 4 लेवल कुठे असते मग, 4 लेवल. तर युकॅरियोट मध्ये किती लेवल आहे जीन रेग्युलेशनच्या किंवा जीन एक्सप्रेशनच्या रेग्युलेशनच्या? 4 लेवल. सगळ्यात पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन लेवल, सेकंड आहे प्रोसेसिंग लेवल, थर्ड आहे ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड 4th लेवल आहे ट्रान्सलेशन लेवल. तर या 4 लेवलवर इन केस ऑफ युकॅरियोट मध्ये रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन केलं जातं. देन इन केस ऑफ प्रोकॅरियोट, आपण प्रोकॅरियोटची जर गोष्ट केली तर प्रोकॅरियोट मध्ये जीन रेग्युलेशन जे आहे ते अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट, म्हणजे तो बॅक्टेरिया, प्रोकॅरियोट म्हणजे ऑब्व्हियसली बॅक्टेरिया होणार. तर बॅक्टेरिया जो आहे तो कोणत्या इन्व्हायरमेंट मध्ये राहत आहे, तर अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट त्याचं काय केलं जाते, जीन रेग्युलेशन केलं जाते. देन नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट थिंग इज रिसोर्स. आता तो जो बॅक्टेरिया आहे किंवा तो जो प्रोकॅरियोट आहे तो कोणता रिसोर्स यूज करतो ऍज अ फूड म्हणून, तर तो जो रिसोर्स यूज करेल ऍज अ फूड म्हणून ज्या इन्व्हायरमेंट मध्ये राहील त्या इन्व्हायरमेंट नुसार त्याच्यानुसार सुद्धा त्याचं काय केलं जातं, जीन रेग्युलेशन जे आहे किंवा रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन कंट्रोल केलं जातं इन केस ऑफ प्रोकॅरियोट मध्ये. सो यू ऑल नो दॅट इन सेल जीन्स इन सेल एक्सप्रेस अँड परफॉर्म डिफरंट फंक्शन. तर आपल्याला माहिती आहे की इन केस ऑफ सेलच्या केसमध्ये प्रत्येक जीन जो आहे तो डिफरंट फंक्शन काय करतो, परफॉर्म करतो. फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल घेऊ बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम. तर आता बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम इन इकोलाई बॅक्टेरिया सिंथेसाइज. आता इकोलाई बॅक्टेरिया जो आहे तो सिंथेसाइज करतो बीटा गॅलेक्टोसाइडेज एन्झाईम. बीटा गॅलेक्टोसाइडेज हे जे एन्झाईम आहे हा इकोलाई बॅक्टेरिया सिंथेसाइज करतो. and this enzyme is used for the hydrolysis of lactose into glucose and galactose. तर हा एन्झाईम काय करणार, जो लॅक्टोज आहे या लॅक्टोजचं काय करणार, हायड्रोलिसिस करणार विथ द हेल्प ऑफ वॉटर. वॉटरच्या हेल्पनी आणि या एन्झाईमच्या हेल्पनी लॅक्टोजचं हायड्रोलिसिस करणार कशामध्ये, ग्लुकोज अँड गॅलेक्टोसाइड मध्ये. तर इकोलाई एन्झाईम यूज करताय कशासाठी, जेव्हा काय असेल लॅक्टोज प्रेझेंट असेल आणि या लॅक्टोजला जर त्याला हायड्रोलाइज करायचं असेल तर तो कोणता एन्झाईम यूज करणार, बीटा गॅलेक्टोसाइड हा एन्झाईम यूज करून अँड वॉटर यूज करून त्याचं ब्रेकडाऊन करणार कशामध्ये, ग्लुकोज मध्ये आणि गॅलेक्टोसाइड मध्ये. तर याने काय केलं, याच्याजवळ लॅक्टोज प्रेझेंट होतं. जर त्या इकोलाई जवळ लॅक्टोज प्रेझेंट असेल तरच तो काय करेल, हे एन्झाईम बीटा गॅलेक्टोसाइडेज नावाचे एन्झाईम काय करेल, सिंथेसाइज करेल. अदरवाईज त्याच्याजवळ लॅक्टोज जर नसेल, लॅक्टोज इज अबसेंट, तर तो हे एन्झाईम सिंथेसाइज करणार नाही. का बरं, कारण या एन्झाईमची गरज कधी पडते त्याला, फक्त जेव्हा लॅक्टोज असेल आणि त्या लॅक्टोजला काय करायचं आहे, ब्रेकडाऊन करायचं आहे, तेव्हाच त्याला ह्या एन्झाईमची गरज पडते आहे, तेव्हाच तो काय करेल, हे एन्झाईम सिंथेसाइज करेल. म्हणून असं म्हटलं जाते इन केस ऑफ प्रोकॅरियोट इन्व्हायरमेंटल और मेटाबॉलिक और फिजियोलॉजिकल कंडिशन रेग्युलेट्स द जीन एक्सप्रेशन. म्हणून काय होतं, जर त्याला नीड असेल, प्रोकॅरियोटला जर गरज असेल कोणता एन्झाईम बनवायची, कोणता प्रोडक्ट जर किंवा ऍज अ फूड सोर्स त्याला काय करायचं असेल, ब्रेकडाऊन करायचं असेल, तरच तो काय करेल, त्याच्या गरजेनुसार तो कोणत्याही जीनचं एक्सप्रेशन करेल. तर त्याचं जीनचं एक्सप्रेशन कशामुळे होतं, इन्व्हायरमेंटल और मेटाबॉलिक और फिजियोलॉजिकल कंडिशन रेग्युलेट्स द जीन एक्सप्रेशन. तर हे काय झालं, त्याचं एक मेकॅनिझम झालं कोणाचं, प्रोकॅरियोटचं, की त्याला काय असेल, त्याचं इन्व्हायरमेंट चेंज झालं असेल तर तो जीन एक्सप्रेशन त्या इन्व्हायरमेंटनुसार करेल. देन त्याला मेटाबॉलिक प्रोसेसेस करायचे असेल तर तो मेटाबॉलिक प्रोसेसेस नुसार काय करेल, जीन एक्सप्रेशन करेल. देन त्याला काय करायचं असेल, फिजियोलॉजिकल कंडिशन असेल काही, तर त्या फिजियोलॉजिकल कंडिशन नुसार तो काय करेल, त्याचं जीन एक्सप्रेशन करेल. तर हे कशाच्या बद्दल झालं, प्रोकॅरियोट. आणि आपण युकॅरियोट मध्ये बघितलं की 4 लेवलवर काय होतं, रेग्युलेट्स द जीन एक्सप्रेशन. अँड इन केस ऑफ प्रोकॅरियोट मध्ये सुद्धा नंबर ऑफ लेवल म्हणजे नंबर ऑफ कंडिशनच्या अकॉर्डिंग काय होतं, त्याचं जीन एक्सप्रेशन होतं. सो फॉर एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, एखाद्या एम्ब्रिओ कन्वर्ट इंटू ऍडल्ट ऑर्गॅनिझम. आता एम्ब्रिओ जर ऍडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होत आहे तर त्यासाठी कशी गरज आहे, त्याला
डेव्हलपमेंटची आणि डिफरन्शिएशनची. जेव्हा डेव्हलपमेंट आणि डिफरन्शिएशन होईल तेव्हाच तो एम्ब्रिओ ऍडल्ट मध्ये कन्वर्ट होणार, ठीक आहे, किंवा ऍडल्ट ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होणार. आणि त्याला ही जी कन्व्हर्शन करायचं आहे फ्रॉम एम्ब्रिओ टू ऍडल्ट ऑर्गॅनिझम, या कन्व्हर्शनसाठी सुद्धा त्याला नंबर ऑफ एक्सप्रेशनची किंवा नंबर ऑफ रेग्युलेशन ऑफ सेट्स ऑफ जीनची गरज पडते. तर तो काय करेल, अकॉर्डिंग टू नीड, त्याच्या नीडनुसार, म्हणजे त्याला जशी ज्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट करायची असेल तसाच तो काय करेल, त्या कोणत्याही जीनचं रेग्युलेशन करेल आणि त्या जीनचं रेग्युलेशन झाल्यानंतर त्याचं काय होईल, एक्सप्रेशन होईल. ते कशामुळे होणार, त्याच्या नीडनुसार होणार. तर ही सुद्धा एक गोष्ट आहे कशा, आणि ही जी थिंक आहे ही कशामुळे होतं, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनमुळे होतं. देन इन सर्टन बॅक्टेरिया, आपण बॅक्टेरियाची गोष्ट केली. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ इकोली. इकोलाय ऍडॉप्ट देअर केमिकल इन्व्हायरमेंट. इकोलाय काय करतो, त्याचं केमिकल इन्व्हायरमेंट जे आहे ते ऍडॉप्ट करतो. कशासाठी, बाय सिंथेसायझिंग सर्टेन एन्झाइम्स. आणि ते जी प्रोसेस आहे तो काय करतो, तो एन्झाइम सिंथेसाइज करतो डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट. म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये जो सबस्ट्रेट प्रेझेंट असेल आणि त्या सबस्ट्रेटला प्रेझेंट असलेल्या सबस्ट्रेटला काय करणे, ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याला ज्या एन्झाइमची गरज असेल तो एन्झाइम काय करेल, तो अकॉर्डिंग टू इन्व्हायरमेंट सिंथेसाइज करेल. आणि ती जी एन्झाइम सिंथेसाइज करण्याची प्रोसेस आहे किंवा तो जो एन्झाइम सिंथेसाइज होत आहे, म्हणजे ऍडॅप्टिव्ह एन्झाइम सिंथेसाइज बाय बॅक्टेरिया कॉल्ड ॲज द इंड्युसेबल एन्झाइम. आणि त्या एन्झाइमला काय म्हटलं जाते, इंड्युसेबल एन्झाइम म्हटलं जाते. का बरं, कारण त्याच्या बॉडीमध्ये एक सबस्ट्रेट प्रेझेंट आहे, न्यू सबस्ट्रेट प्रेझेंट आहे, आणि त्या न्यू सबस्ट्रेटला ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याला काय करायची, कशाची गरज आहे, एन्झाइमची गरज आहे. तेव्हाच तो काय करेल, तो एन्झाइम सिंथेसाइज करेल. तर त्याला म्हटलं जाते इंड्युसेबल एन्झाइम म्हटलं जाते. आणि हे एन्झाइम सिंथेसाइज करण्यासाठी त्याला नंबर ऑफ किंवा सेट ऑफ जीन काय करावं लागते, ऑन करावं लागते. तर तो काय करेल, तो एन्झाइम सिंथेसाइज करण्यासाठी सेट ऑफ जीन काय करेल, तो ऑन करेल. आणि ती जी सेट ऑफ जीन ऑन करण्याची प्रोसेस आहे किंवा ते सेट ऑफ जीन ट्रान्सक्राईब करण्याची प्रोसेस आहे त्याला म्हटलं जाते इंडक्शन. तर ह्या सगळ्या प्रोसेस कशामुळे होतं, रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. म्हणजे अकॉर्डिंग टू नीड जे आहे हे काय होतं, आपल्या कोणत्याही जीनचं एक्सप्रेशन केलं जातं किंवा कोणतेही प्रोटीन सिंथेसाइज केलं जातं अकॉर्डिंग टू नीड. जर गरज असेल तरच सिंथेसाइज केलं जाईल, अदरवाईज ते सिंथेसाइज केलं जाणार नाही. सो आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ mechanism of regulation of gene expression. So thank you.